तर गाईज आपण मंदिराच्या पाठीमागे आलोय. इथं खूप छान असं पर्यटन स्थळ आहे, हे बघू शकतात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर बघू शकतो आज वातावरण किती छान दिसतंय. एक मिनिट तुम्हाला दाखवतो नीट, हे बघा. रड नको नीट गडा बघ, नीट हलकी डोकं त्याच्यात. गार लागतं, ही सोड. दीदी तेवढी शहाणी आली. आंघोळ करायला केली नाही, स्वयंपाक करू द्या म्हणते. ही जाऊ त्याला ठोका टाक बरं, बघू दे बरं लागतंय का. ही जॉब आलं की जॉब पाणी द्यायला लावलंय. मग रडायला काय झालं एवढं? रडू फिड नको येडे, रडत आहे. तर गाईज आम्ही निघालो आहे एका मस्त म्हणजे मस्त लोकेशन वरती. मंदिरच आहे आणि खूप छान आहे. तर आता आपण तिथं गेल्यावरतीच भेटू. चलो. तर गाईज आपण मंदिरामध्ये चाललोय. पण बघू शकतात तुम्ही, अख्खा जंगल मधून रोड आहे. तर गाईज जस्ट आता आपण मंदिरामध्ये आलोय. आता पायऱ्यात चढतोय आणि बघू शकतात किती छान मंदिर आहे. अरे यार, मंदिराला कुलूप निघलं. आलो तर जाऊ दे आता, इट्स ओके. तर गाईज आपण मंदिराच्या पाठीमागे आलोय. इथं खूप छान असं पर्यटन स्थळ आहे, हे बघू शकतात. इथं पुढं मंदिर आहे, ह्या साईडला पण आहे. लहान मुलांसाठी खेळायसाठी आहे हे सगळं. आणि ह्या मागच्या बाजूला ओपन जिम बनवलेली आहे. आपण तिथं पण जाऊन तुम्हाला दाखवतो, बघू शकतात. आणि इथं पाणी आहे, कारण की इथं प्राणी पण असतात ना, जास्त प्राण्यांसाठी पण केलेलं तिथं. जनावरे वगैरे, गुरे येतात.
अरे बाहुबली या हा मजवा. तर गाईज हे बघू शकतात, हे तोडलेलं आहे किंवा तुटून पडलेलं आहे, काहीतरी झालेलं आहे. हे असं पडलंय इथं, काय झालंय माहित नाही आपल्याला पण एवढं. तर गाईज बघू शकता तिथं कसला तरी प्राणी मेलाय. त्याचं म्हणजे नाही का मेलाय का काय मारलाय आपल्याला नाही माहित, कशाच तरी दिसतोय बघू शकतात. तर गाईज आता आपण फायनली इथून निघतोय. खूप भारी आणि छान वाटलं इथं येऊन. आता नैसर्गिक वातावरण आहे, खूप छान आहे हे. तर आता निघालोय आता आम्ही दोघं पण. तर गाईज हे बघू शकता तिथं चूल आहे आणि आपण आत्ताच इथं मंदिरापासून आलोय आणि इथं पायथ्यापाशी आणि माणसं काय करतायत, खातायत वगैरे आणि इथंच टाकतायत सगळं. सगळीकडे म्हणजे नाही का अशा पंतरवाळ्या ह्या पडल्यात. ह्यांनी असं करायला नाही पाहिजे, कारण की अख्खं प्रदूषण वगैरे होतं. जिकडं बघाल तुम्ही तिकडं कचराच टाकलाय त्यांनी. ह्यांनी काय करायला पाहिजे, एक तर गोळा करून जाळून वगैरे तरी टाकायला पाहिजे ना. आता इथं काय म्हणतात आपलं गाया वगैरे चरा येतात, त्यांच्या पोटात ह्याच्यामुळेच जातं ना, आणि हे त्याच्यामुळेच मरतात ते. असं नाही करायला पाहिजे त्यांनी. तर गाईज बघू शकतात ऊस काढताना लागले मला. ओमला सोडलंय आता. आता मी चाललोय माझ्या घरी. तर काही डायरेक्ट दुकानात आलोय. घरी काही गेलोच नाही, कारण की दुकानात कोण नव्हतं ना, त्याच्यामुळे आता थांबलोय दुकानात. आमचं मांजर आलंय. तर गाईज बघू शकतात वर दोन मांजर गेल्यात, तिथं भांडणं करतायत. हो 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 का, तो एक चालली खाली, एक वर आहे. तो का तिथे एक वर आहे शेंड्याला, एवढं वर जाऊन भांडणं करते. एक हो का इथं आल्या. दुकान वगैरे लावलंय, आलोय घरी आता जस्ट. तर काही जेवण वगैरे सगळं झालंय. आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू तुझ्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.